मेकअप माझा करून झालेला आहे, फक्त लिपस्टिक लावायची बाकी आहे. म्हटलं की आधी समोसा खाऊ आणि मग सेटवर जाताना लावू. आज सकाळी सेटवर नाश्ता नव्हता कारण 9ची शिफ्ट होती, पण इथे खाली येतात समोसा विकायला, मी त्यांच्याकडनं घेतला हा. खूप टेस्टी, क्रिस्पी, ह्याची चटणी पण छान स्पायसी असते. टेस्ट म्हणजे कमाल. काल पण मला शूट करायला जमलं नव्हतं कारण माझ्या एकटीचेच सीन होते आणि कॅमेरा असा होता की रूममध्ये आसपास कोणीच उभं राहू शकत नव्हतं, म्हणजे जागाच नव्हती अशी. त्यामुळे शूट करायला मला कोणाला सांगता नाही आलं. आज बघू आज काय पॉसिबल होतं. मी प्रयत्न करते की काही ना काही तुम्हाला सेटवरचं BTS दाखवावं असं. बघू आता. आज आमच्या सेटवर यशोमानचा बड्डे आहे. सेटवर नाही ॲक्च्युली, त्याचा रिअल बड्डे, पण तो सेटवर सेलिब्रेट करणार. तो नाटकही करतोय लागली पाहिजे नावाचं. जर त्याचा आज शो असला तर तो लवकर जाईल. आता तो जाण्याआधी जर माझं पॅकअप झालं तर मग ते पण मला तुम्हाला दाखवता येणार नाही. बघू. बाकी समोसा कमाल. तुम्हाला आवाज येतोय ना ऐकायला? किती क्रिस्पी आहे. माईक लावल्यामुळे तर अजून जास्त येतो. असं मी खाते, जास्त तुम्हाला त्रास नाही देत. आज आमची 9ची शिफ्ट होती आणि माझा कॉल टाईमही 9चा होता. मेकअप चेंज करून मी रेडी होते, नाश्ता करूनही झालेला होता माझा. आता माझ्याकडे खूप वेळ होता कारण आता माझा सीन नव्हता. मी तुम्हाला बेसमेंटला दाखवते. इथे एलटेल प्रोडक्शनचंच दुसरी एक नवीन सिरियल येते आहे, त्याचं इथे शूट झालेलं. हा त्याचा सेटअप आहे खाली केलेला चॉलचा. चॉल किंवा काय म्हणतात मला माहीत नाही, पण ही माझी मेकअप रूम आहे आणि मला आता चेंज सांगितलेलं आहे. मी सकाळपासून या साडीत होते, पण मला आता दुसरी साडी नेसायला सांगितलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवलं त्यात पहिला सीन भूमीचा होता आणि दुसऱ्यांचा इथे शूट सुरू होतं. माझ्याकडे वेळ आता हे सगळं चेंज केलं रेडी आणि आता इथे दुसरा सीन सुरू आहे अपूर्वाचा. हे बघा. लिपस्टिक चेंज आहे, लिपस्टिकचा शेड चेंज आहे. हेअर ओपन आहेत. सॉरी, अजून आय शॅडोज पण लावायचे आहेत मला. आणखी बँगल्स चेंज आहे. हे बँगल्स. असे ओपन हेअर असतील, पण आता सीनला अजून किती वेळ आहे माहित नाही, त्यामुळे ते ओपन ठेवण्यापेक्षा मी जस्ट त्याला असं मागे घेऊन असं छोटासा क्लिप लावते, म्हणजे जेव्हा मी त्याला ओपन करेन तेव्हा इथे असं छान फॉल येईल. साडीचा कलर मला फार आवडलाय. हा जो आहे ना, हा वाला असं मस्त वाटतं. सध्या या साड्या फार निघालेल्या आहेत, म्हणजे जिकडे बघा तिकडे दिसतात, पण त्यांची इथे गोल्डन अशी काहीतरी लेस असते. ह्या पण असतील, ह्या माझ्याकडे बघण्यात नाही फार. पण आता मला काय काय करायचंय, सगळ्यात आधी मी लिपस्टिकचा शेड चेंज करते. लिपस्टिकचा शेड चेंज करण्यासाठी आधी लिप बाम लावून घेतला. म्हणजे ते रिमूव्ह करणं इझी होतं, नाही तर खूप ड्राय होतात लिप्स. आता पुन्हा हेच लिप बाम मी लावणार.
माझं दुसरं लिप बाम यूज करते, पण आता हे यूज केलं गेलं. मी हे कुठल्या तरी एक्झिबिशनमधून हे लिप बाम घेतलेलं, जे कॉफीचं आहे आणि त्याच्यामध्ये ग्लिटर आहे. हे किती यूज केलं मी बघा, पण हे खूप बेस्ट आहे, खूप म्हणजे खूप. आता त्याचं नाव वगैरे काहीच मला आठवत नाही आहे, पण हे फार वापरते मी. आणि आय शॅडोजसाठी हुडा ब्युटीचं माझ्याकडे हे हायलायटर आहे, तर तेच मी आय शॅडो म्हणून वापरते. हे बघा दिसतंय. इथे मी आधी न्यूड ब्राऊन शेड लावलेला, साधा लुक होता म्हणून, आणि आता फक्त हायलाइट करते. बरोबर वाटतंय ना? कमी वाटतंय का? माशी पण आली कॅमेऱ्यात. ओके, तर हायलाइट्स करण्याची काही गरज वाटत नाहीये. फक्त आता मला लावायचं आहे लिपस्टिक. आधी रेग्युलर याच्यावर मी लिपस्टिकचा पिंक शेड लावलेला, पण माहित नाही यावर आता मी ब्राऊन शेड लावणार आहे. ह्याचा स्मेल इक्लियर्स सारखा येतो. लहान असताना इक्लियर्स चॉकलेट यायचं, ते मला फार आवडायचं. कॉफी को इक्लियर्स, याचा इक्लियर्स सारखा येतो आणि दिसायला पण ते अगदी इक्लियर्स सारखंच आहे. आणि इतकी लाईट वेट आहे लिपस्टिक. याचं नाव कुठल्या कंपनीची आहे काहीच माहित नाही, जे होतं ते मी काढून टाकलंय. पण विगन लिपस्टिक आहे एवढं मला आठवतं. जेव्हा मी विगन डाएट फॉलो करायचे ना, तेव्हा मी सगळे विगन कॉस्मेटिक्स घेतलेले, म्हणजे जे अॅनिमल टेस्टेड नाही आहेत असे. आपल्या चांगल्यासाठी दुसऱ्यांना त्रास होईल असं वागायचं नाही. हा थॉट नेहमीच डोक्यात ठेवलेला असला, हा थॉट नेहमीच डोक्यात असला की आपल्याकडनं चुकीचे कामं कमी होते. ही माझी लिपस्टिक जी मी आत्ता काढली आहे, नाही येऊन गेली. सो अशा प्रकारे मी रेडी झालेले आहे. खूपच वर जातं ना. कसा वाटतोय लिपस्टिकचा शेड? नहीं दादा, अगर ये नहीं हुआ, कल जैसा ही हुआ. कल 3 बार चेंज किया था. रहने तो उसको, क्यों बड़ी कर रहे हो? वापस लगेगा तो इसलिए मैंने फोल्ड करके रखा था. हाँ, और वो उसका भूमि मैंने वो सारी ऐसे ही हाँ. और प्लेस खाली उसमें से लाइनिंग प्लेस करना पड़ता है, बाकी कुछ नहीं. यश डीजी का Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. अरे हाँ कधीपासून शोधतो इकडे. तसंच लाव, फक्त थोडंसं धरून हे बघून असं बरोबर. जय अरे तसंच लाव ना. अरे काय एवढे कष्ट नाहीये त्याच्यात. अरे पण झालं ना का? Happy birthday to you. Happy birthday, dear Ashwan. Happy birthday to you. Thank you.
तर कापू का? आता माझा सीन लागलेला आहे. हे बघा, ही अपूर्वा आणि तिकडे कॅमेरा आणि मी इथे वर बाल्कनीत. हा बघा समोरचा व्ह्यू, बंगलो समोरचा, सेट समोरचा मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेला आहे. मला खूप आवडतो हा सेट. म्हणजे मी आजपर्यंत जिथे पण काम केलं आहे ना, तर सगळ्यात जास्त हा सेट मला आवडला आहे. खूप मस्त मोठा, आलिशान, हिरवळ सगळं काही एकाच सेटवर आहे. इथे एका वेळेस 2-2 सिरियलचं शूट होतं. तर आता रोल झालेला आहे आणि सीन करून फटाफट मी मेकअप रिमूव्ह करण्यासाठी रूममध्ये आलेले आहे. कारण आता मेकअप रिमूव्ह करून मी पळणार आहे घरी जाण्यासाठी. मेकअप रिमूव्ह करण्यासाठी जॉन्सन बेबी ऑइल मी पहिले यूज करायचे, पण ते बॅन झालं, स्किनसाठी चांगलं नसतं, हे ते बरंच काय काय ऐकण्यात आलं. त्यामुळे आता सेटवर चार्मिस असतं म्हणून चार्मिस यूज करते. माहीत नाही हे सूट होतंय मला की नाही, पण कारण सध्या मला बरेच पिंपल्स येत आहेत. त्याचं रिझन काय आहे ते माहीत नाही, पण प्रॉपर फेस क्लीन करणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी सध्या तरी चार्मिस हे एकच ऑप्शन आहे. असं 2-3 वेळेस क्लीन केल्यानंतरही कन्सिलर हे निघतच असतं. तर जर ते प्रॉपर क्लीन नाही झालं तर ते फेसमध्ये जाऊन मग परत पिंपल्स आणि ते येतात. त्यामुळे प्रॉपर क्लीन करून पुन्हा एकदा घरी जाऊन प्रॉपर फेस वॉश करून रोज वॉटरने स्प्रे करते आणि मग ॲलोवेरा जेल लावते. तेव्हा कुठे मला आता माझी स्किन बऱ्यापैकी चांगली झाली असं वाटतं. नाही तर मध्यंतरी मला खूप पिंपल्स येत होते. तर मेकअप रिमूव्ह करून चेंज करून मी आता निघाले आहे घरी जाण्यासाठी. बाय. असं प्रॉपर पेटी पॅक होऊन निघणं खूप गरजेचं आहे. कारण आत्ताच मी चार्मिसने फेस क्लीन केलेला आहे. फेसवर ऑइल असतं, डस्ट असते बाहेर खूप, आणि आता इकडे रस्त्याचं काम चालू म्हटलं तर खूपच डस्ट असते. त्यामुळे कवर होणं तर गरजेचं आहे.